नाशिक बाजार समितीमध्ये सभापती निवडीला आता सुरुवात झाली आणि सभापती निवड प्रक्रियेवर देवीदास पिंगळे यांनी बहिष्कार टाकला। पिंगळेंसोबत 3 संचालक आणि 15 संचालक चुंभळे यांच्यासोबत आहेत, तर कल्पना चुंभळे यांच्या नावावर आता एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून कळते आणि काही वेळामध्ये या संदर्भातली अधिकृत घोषणा होणार आहे। गिरीश महाजन यांच्याच आदेशानं अविश्वास प्रस्ताव आणल्याचा पिंगळेंनी पुनरुच्चार केलाय, तर 2 वर्षांपूर्वी पॅनलमध्ये निवडून आलेल्या संचालकांनी गद्दारी केल्याचा पिंगळेंनी आरोप केलाय। संपूर्ण प्रकरणाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देणार असल्याची माहिती पिंगळे यांनी दिली आहे। आज या ठिकाणी चेअरमनच्या निवडीसाठी बोलवलेली होती। आम्ही आमची हाजरी तिघांनी लावलेली आहे आणि आम्ही ह्या मीटिंगवर बहिष्कार टाकून जात एका 2 वर्षापूर्वी ज्या जनतेने माझ्या नावावर हा पॅनल निवडून दिला की 9 लोक त्याच्यातले गद्दार निघाले आणि त्या 9 लोकांनी ही गद्दारी केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बहिष्कार टाकलेला आहे।